आज बनवली होती वांग्याचं भरीत, जे की खूपच सोपी आहे आणि खाण्याला पण टेस्टी आहे. भाकरीबरोबर, चपातीबरोबर दोन्हींबरोबर तुम्ही खाऊ शकता. सो वांगी निवडताना अगोदर छान व्यवस्थित बघून निवडा, कारण कीड वगैरे लागलेली असते. सो अगोदर वांगी आणली, स्वच्छ धुवून घेतलं, त्यांना तेल लावून मी व्यवस्थित फ्राय करून घेतलं आणि खूप कमी साहित्यामध्ये बनते. सो मी कढईमध्ये तेल वगैरे तापवत ठेवलं आणि एक मीडियम आकाराचा जो कांदा असतो तो कापून व्यवस्थित परतून घेतला लालसर होईपर्यंत. त्यानंतर मिरची आणि लसणाचा जो ठेचा आपण करतो, मी त्यामध्ये कुटताना थोडंसं मीठही ॲड केलं होतं. सो मी मीठ नंतर ॲड करेल आणि हे पण दोन्ही पण मी परतून घेतलं व्यवस्थित. त्यामध्ये थोडीशी हळद टाकली. त्याच्यानंतर जे वांगं होतं ना, ज्याचं आपण पेस्ट केलं होतं असं, ते व्यवस्थित त्यामध्ये टाकलं आणि ते 5-10 मिनटं असं मी परतून घेतलं. त्याच्यानंतर मी कोथिंबीर टाकली. कोथिंबीर ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर मग काही प्रॉब्लेम नाही. सो कोथिंबीर टाकली आणि मग 5-10 मिनटांना मी झाकून ठेवलं आणि छान थोडंसं तेल सुटेपर्यंत मी ते ठेवलं. जास्त नाही, कारण ते खाली करपतं. सो अशी छान मी वांग्याचं भरीत आज केलं होतं, जी खाण्याला खूप टेस्टी लागत होती. सो तुम्हीही ट्राय करा आणि आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. ओके, बाय.